राजेशाही ट्रेडिंगच्या मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग सीरीज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सपोर्टची डेफिनेशन पाहिली. जेव्हा जेव्हा मार्केट एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला येतं, एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट वरून मार्केट रिव्हर्स कसं जातं ते आपण प्रॅक्टिकली पाहिलं. आज आपण या व्हिडिओमध्ये रेजिस्टन्सची डेफिनेशन काय, रेजिस्टन्स म्हणजे काय, रेजिस्टन्सला मार्केट जेव्हा जेव्हा येतं तेव्हा रेजिस्टन्स वरून ते कसं खाली पडतं या ठिकाणी आपण प्रॅक्टिकली शिकणार आहोत. ही वरची ट्रेंड लाईन रेजिस्टन्सची ट्रेंड लाईन आहे आणि या ठिकाणी खालची ट्रेंड लाईन ही सपोर्टची ट्रेंड लाईन आहे. आता या ठिकाणी मार्केट जेव्हा जेव्हा सपोर्ट पासून रेजिस्टन्स कडे जातं तेव्हा त्याची किंमत वाढत जाते वाढत जाते वाढत जाते. या ठिकाणी रेजिस्टन्सच्या लेवलला आल्यानंतर ही वाढणारी किंमत या ठिकाणी थांबते, पॉज होते. का? कारण या ठिकाणी रेजिस्टन्स झोन आहे. मग रेजिस्टन्स झोनला जेव्हा मार्केट येतं, एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्सला जेव्हा मार्केट येतं तेव्हा त्याची किंमत कमी व्हायला लागते. म्हणून या ठिकाणी रेजिस्टन्सला आल्यानंतर मार्केट पडायला लागतं. हे सिंपल आहे. म्हणजे रेजिस्टन्सला आल्यानंतर मार्केट या ठिकाणी पडायला लागतं, सपोर्टला आल्यानंतर तिथून वर जायला लागतं. हा मार्केटचा जो प्रवास आहे एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स पासून एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट हा असाच चालू असतो. मग ऑप्शन चेन मध्ये आपण त्याला कसं ओळखायचं, ऑप्शन चेन मध्ये आपण त्याला कसं कॅल्क्युलेट करायचं, अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत या ठिकाणी आपल्याला शिकायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका. व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला या ठिकाणी काहीही समजणार नाही. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून प्रॉपर स्टॉक मार्केट कोणत्या पद्धतीने शिकलं पाहिजे याची माहिती त्यांना होईल. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे. या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होऊ शकता. चला तर मग या ठिकाणी जराही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. ही निफ्टीची ऑप्शन चेन आहे. ऑप्शन चेन मध्ये आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसं काढायचं ते या ठिकाणी पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला रेजिस्टन्सची व्याख्या माहिती पाहिजे, तरच आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स या ठिकाणी काढू शकतो. सपोर्ट कसा काढायचा या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगितलेला आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याही व्हिडिओची लिंक या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल केली जाईल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ पहा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सपोर्टची डेफिनेशन पाहिली. रेजिस्टन्सची डेफिनेशन काय ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. डेफिनेशन पाहण्यापूर्वी सध्या निफ्टी या ठिकाणी 22,685 वर ट्रेड करत आहे. 22,685 वर ट्रेड करत आहे म्हणजे याचा अर्थ काय? म्हणजे याचा अर्थ असा होतो की ही निफ्टी 22,650 आणि 22,700 या दोन स्ट्राईक प्राइसच्या मध्ये ट्रेड करत आहे. आशा करतो की हे एवढं बेसिक तरी तुम्हाला नक्की समजलं असेल. निफ्टी सध्या 22,685 वर ट्रेड करत आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की हीच निफ्टी 22,650 आणि 22,700 या दोन स्ट्राईक प्राइसच्या मध्ये आहे. मी हे कशासाठी सांगतोय? कारण आपली जी रेजिस्टन्सची डेफिनेशन आहे ते याच्यावरच डिपेंड आहे. लक्षात आलं? आपल्या रेजिस्टन्सची डेफिनेशन याच्यावरच डिपेंड आहे. मग ती कशी आहे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. चला, रेजिस्टन्सची डेफिनेशन काय? इमॅजिनरी लाईन ज्या दोन स्ट्राईक प्राइसच्या मध्ये असते, ह्या स्ट्राईक प्राइसच्या जोडीमधून कॉल साईडला छोट्या स्ट्राईक प्राइस पासून सुरू करून मोठ्या स्ट्राईक प्राइस कडे जाताना हायेस्ट ओआय किंवा हायेस्ट व्हॉल्यूम या दोन्ही पैकी जो आपल्याला सर्वात अगोदर भेटेल तो रेजिस्टन्स असतो. आता या ठिकाणी इमॅजिनरी लाईन 22,700 आणि 22,650 या दोन स्ट्राईक प्राइसच्या मध्ये आहे. मग या दोन स्ट्राईक प्राइसच्या जोडीमधील छोटी स्ट्राईक प्राइस 22,650 आहे. मग या 22,650 पासून आपण सुरू करून कॉल साईडला, ही कोणती साईड आहे? कॉल साईड. इथे लिहिलेलं आहे कॉल साईड. ह्या स्ट्राईक प्राइसच्या कॉलम पासून इकडचा हा सर्व डेटा हा कॉल साईडचा डेटा आहे. म्हणून या 22,650 पासून कॉल साईडला मोठ्या स्ट्राईक प्राइस कडे जाताना, आता मोठ्या स्ट्राईक प्राइस कडे जाताना म्हणजे काय? ह्या 22,650 पासून 22,700, 750, 800 जे काय असतील 50-50 पॉईंटचा डिफरन्स असं म्हणजे छोट्याकडून मोठ्या स्ट्राईक प्राइस कडे जाताना हायेस्ट ओआय किंवा हायेस्ट व्हॉल्यूम या दोन्ही पैकी जो आपल्याला सर्वात अगोदर भेटेल तो झाला रेजिस्टन्स. आलं लक्षात? तो काय असतो? रेजिस्टन्स असतो. आता 22,650 ही छोटी स्ट्राईक प्राइस आहे. इथून आपण कुठं चाललो आहोत? कॉल साईडला मोठ्या स्ट्राईक प्राइस कडे, म्हणजे इकडं. आलं लक्षात? या ठिकाणी आपल्याला व्हॉल्यूम सर्वात अगोदर भेटलेली आहे 22,700 या स्ट्राईक प्राइसवर, हायेस्ट व्हॉल्यूम. ओके. मग ओआय कुठे आहे? ओआय सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. ओआय हायेस्ट ओआय या ठिकाणी 23,000 वर आहे. मग हा रेजिस्टन्स आहे का? बिलकुल नाही. लक्षात? हा रेजिस्टन्स आहे का? बिलकुल नाही. रेजिस्टन्स हाच का? कारण आपली डेफिनेशन काय आहे? इमॅजिनरी लाईन ज्या दोन स्ट्राईक प्राइसच्या मध्ये असते
त्या स्ट्राईक प्राइसच्या जोडीमधून छोट्या स्ट्राईक प्राइस पासून सुरू करून कॉल साईडला मोठ्या स्ट्राईक प्राइस कडे जाताना हायेस्ट व्हॉल्यूम किंवा हायेस्ट ओआय या दोन्हीपैकी जो आपल्याला सर्वात अगोदर भेटेल तो झाला रेजिस्टन्स. या ठिकाणी अगोदर कोण भेटले? 22,600 पासून आपण कुठं चाललोय? इकडे 23,000कडे चाललोय. आलं लक्षात? 22,650 पासून 22,650 बघा या ठिकाणी 22,700, 750, 800, 850, 900, 950, 23,000. इकडे जाताना म्हणजे मोठ्या स्ट्राईक प्राइस कडे जाताना म्हणजे आपण कसं जाणार आहोत? इकडे यायचं आपल्याला. आपल्या नेशन मध्ये उल्लेख कशाचा केलेला आहे? हायेस्ट ओआय आणि हायेस्ट व्हॉल्यूम म्हणजे ओआय आणि व्हॉल्यूमचा या दोन कॉलमचा उल्लेख केलेला आहे. लक्षात आलं? मग आपण चाललो 22,650 पासून मोठ्या स्ट्राईक प्राइस. या ठिकाणी फक्त फोकस करायचा हायेस्ट ओआय किंवा हायेस्ट व्हॉल्यूम वर. हायेस्ट व्हॉल्यूम आपल्याला या ठिकाणी सर्वात अगोदर भेटलेली आहे 22,700. परंतु हायेस्ट ओआय कुठे आहे? हा नंतर भेटलेला आहे, हा 23,000वर. म्हणून या ठिकाणी रेजिस्टन्स 22,700च. आलं लक्षात? 23,000 नाही. आशा करतो की रेजिस्टन्सची डेफिनेशन तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने समजली असेल. मग आता आपल्याला प्रॅक्टिकल मार्केटमध्ये पाहायचं आहे. रेजिस्टन्स तर आपल्याला चांगल्या पद्धतीने समजलेला आहे. खरंच मार्केट या ठिकाणी रेजिस्टन्स वरून पडतं का? तेही या ठिकाणी आपल्याला चेक करायचं आहे. जोपर्यंत तुम्ही या गोष्टी प्रॅक्टिकली करणार नाही तोपर्यंत या ठिकाणी काहीही शक्य नाही. लक्षात घ्या, प्रॅक्टिकली आपल्याला शिकायचं आहे. हे खूप महत्वाचं आहे प्रॅक्टिकली, कारण मार्केट प्रॅक्टिकली आहे त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी प्रॅक्टिकली शिकाव्या लागतील. आता या ठिकाणी रेजिस्टन्स 22,700 वर आहे. रेजिस्टन्स 22,700 वर आहे तर आपल्याला एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स काढण्यासाठी या ठिकाणी 22,700च्या कॉल साईडच्या व्हॉल्यूमवर क्लिक करावे लागेल. या व्हॉल्यूमवर आपण क्लिक करूयात. एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स या ठिकाणी 22,720 हे प्राइस दिसत आहे. मग एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स 22,720 आहे म्हणजे याचा अर्थ काय ते या ठिकाणी आपण पाहूयात. म्हणजे इमॅजिनरी लाईन या ठिकाणी 22,700 आणि 750च्या इथं मध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे 22,700च्या वर या ठिकाणी निफ्टी आलेली आहे. ठीक आहे, याचा अर्थ काय? म्हणजे ह्या इमॅजिनरी लाईनला 22,720च्या वर जाऊच देणार नाही. कोण जाऊ देणार नाही? याचा अर्थ काय? हे हायेस्ट व्हॉल्यूम जे आहे या ठिकाणी ही कसं काम करते? रेजिस्टन्स आहे तर ऍक्च्युअली कसं काम करते? ही होल्ड करते, मार्केटला कंट्रोल करते. म्हणजे निफ्टीला होल्ड करण्याचं काम या ठिकाणी ही हायेस्ट व्हॉल्यूम करत असते. लक्षात आलं? हायेस्ट व्हॉल्यूम 22,720च्या वर कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही निफ्टीला जाऊच देणार नाही. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं सपोर्ट कसं काम करतं. सपोर्ट समजा व्हॉल्यूमचा असेल, समजा सपोर्ट व्हॉल्यूमचा असेल किंवा ओआयचा असेल किंवा व्हॉल्यूम आणि ओआयचा असेल तर या ठिकाणी त्याला ह्या इमॅजिनरी लाईनला पुश करण्याचं काम या ठिकाणी पुट साईडचा ओआय आणि व्हॉल्यूम करत असतो. म्हणजे मार्केटला सपोर्ट देण्याचं काम करत असतो. तर या ठिकाणी मार्केटला रेजिस्ट करण्याचं काम कॉल साईडचा हायेस्ट ओआय आणि कॉल साईडची हायेस्ट व्हॉल्यूम करत असते. लक्षात आलं? 22,720 ला आल्यानंतर मार्केट खरंच या ठिकाणी पडणार आहे का तेही आपल्याला या ठिकाणी प्रॅक्टिकली पाहायचं आहे. अगदी सिंपल आहे. आज मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. आज मार्केटला सुट्टी आहे, 14 एप्रिल संडे आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं हिस्टॉरिकल डेटा. कधीचा? फ्रायडेचा म्हणजे 12 एप्रिल 2024चा. या ठिकाणी 12 एप्रिलचा या ठिकाणी आपण हिस्टॉरिकल डेटा लावलेला आहे. दिनांक आहे 12 एप्रिल 2024. वेळ झालेली आहे 9:20 आणि निफ्टी सध्या ट्रेड करताय या ठिकाणी 22,699.95 म्हणजे 22,700 वर ट्रेड करत आहे. एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स कुठे आहे? एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स 22,720 वर आहे. आता ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट ओपन करूयात आणि 22,720 वर आपण ट्रेंड लाईन ड्रॉ करूया. दिनांक 12 एप्रिल 2024 ला निफ्टी इथून सुरुवात झालेली हा प्रवास आहे त्या दिवसाचा. मग आपल्याला 22,720 पाहिजे. कुठं आहे 22,720? या ठिकाणी आहे. हे 22,720 हे काय आहे? एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स. आता या ठिकाणी समजून घ्या, एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्सला मार्केट कसं रिस्पेक्ट करतं आणि कसं तिथून मार्केटमध्ये फॉल येतो ते या ठिकाणी आपल्याला शिकायचं आहे. एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स 22,720 ला आहे. किती वाजता आपल्याला समजलं? 9:20 आता ही कॅन्डल किती मिनिटाची आहे? 9:30 कॅन्डल आहे म्हणजे 9:30ची म्हणजे 10 मिनिटात जेव्हा आपल्याला समजलं या ठिकाणी समजलं आपल्याला 9:20 त्यानंतर 10 मिनिटांमध्येच आपल्याला या ठिकाणी पुढचा डॉट टू डॉट एक ट्रेड भेटलेला आहे. तोही आपल्या प्राइस वरून भेटला ना. या ठिकाणी पुढचा ट्रेड भेटलेला आहे. टार्गेट कुठे आहे? टार्गेट
साठी आपल्याला त्याच्या अपोजिट वॉल्यूमवर क्लिक करावं लागेल किंवा आपल्याला या ठिकाणी क्लिक केल्यानंतर टार्गेटही या ठिकाणी मिळतं 22,671. टार्गेट कॅन बी 22,671. आलं लक्षात? 22,771 ला मग खरंच निफ्टी आली का? या ठिकाणी पाहायचंय 22,771 या ठिकाणी हे डॉट टू डॉट आपल्याला एक सुंदर ट्रेड या ठिकाणी भेटलेला आहे एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स पासून एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट पर्यंतचा. ऍक्च्युअल तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण ऑप्शन चेनच्या साहाय्यानं डॉट टू डॉट सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढून डॉट टू डॉट ट्रेडिंगही करू शकतो आणि डॉट टू डॉट प्रॉफिटही करू शकतो. त्याच्यामध्ये काहीही शंका नाही. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून प्रॉपर स्टॉक मार्केट हे कोणत्या पद्धतीने शिकलं पाहिजे याची माहिती त्यांना भेटेल. असे आपण चॅनलवर दररोज लाईव्ह असतो. या ठिकाणी तुम्हाला जर मार्केट शिकायचं असेल तर सकाळी तुम्ही या चॅनलवर 9:15 वाजल्यापासून लाईव्ह ट्रेडिंग सेशन्स अटेंड करू शकता. सर्व काही फ्रीमध्ये आहेत आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअप चॅनलमध्ये सुद्धा जॉईन होऊ शकता. आजच्यासाठी एवढंच. सर्वांना धन्यवाद. बाय बाय.